गाड़ी काढ गाड़ी अभी आगे तुम्हाला सुट्ट्यासाठी तुम्ही घरी जावा आणि जे बिहारी आहेत ना दिल्ली आलेत ना त्यांना तिकडे त्यांनी काम करायला लावलं कारण ते 12 तास करतात म्हणून ना आम्हाला ती जबरदस्ती करतात तुम्ही 12 तास काम बाहेर येतात रोज पण आम्ही 3 दिवस वेट करत होतो ना तिथे जात नव्हते काल काय झालं आम्ही उद्या बोलायला म्हणजे मॅडमला सांगत होते मॅडम आम्हाला तिथे बोलायचं आहे तुम्ही का नाही गेलाय आम्हाला म्हणजे ते रिझन तरी सांगा आम्हाला तर ती उतरत होती कारमधून तर आम्हाला वाटलं का ती आमच्याशी बोलायला उतरते म्हणजे ड्रायव्हरला उतरवलं तिने आणि ती स्वतः बसली ना आम्ही सर्व उतरवते ना तर आमच्यावरून तिने गाडी घेतला तर आमची जोडीदार आहे ना तिचं पूर्ण पायाला फ्रॅक्चर झाला ना ती तिथे चक्कर येऊन पडली आम्ही घाबरलो ना मग तिला हॉस्पिटलला घेऊन गेली आणि मग तिने डायरेक्ट त्या 12 तासाची पोरं आहेत ना त्यांना सगळ्यांना आतमध्ये घुसवला आणि आम्हाला लक्षात नाही देत आम्ही काल पोलीस स्टेशनला गेले तरी पण आम्हाला हाडूक करत होते आपण लक्षात नाही देत आता आम्ही गेल्या 1 वर्षापासून भांडणत आहे ना आमचा पेमेंट आम्हाला 4 वर्ष झाले बाकीचे 8 वर्ष 10 वर्षाची सर्व पोरं आहेत पण आम्हाला कोण लक्षात नाही म्हणजे तुम्हाला करायचं असेल तर पोरांना पण बाहेरच नाही काढत तुम्हाला करायचं असेल तर करा नाही तर तुमचे नका करू 12 तास करायचं असेल तर करा आणि जबरदस्ती डिझाईन द्यायला लावते आम्हाला आणि त्याच्यात आम्ही राईट शिफ्ट लावते डायरेक्ट खाडून करते आणि डायरेक्ट खाडून करते काल पोलीस स्टेशनात पण आम्हाला हाडून करत लक्षात नाही देत मी पण पाहिजे स्वतः तर मग मला याचा कॉल आला पुन्हा काय दाखवायचं पण तिला पोलिसांनी सोडून आमच्याकडे फिमेलसाठी सेल नाही आणि तिला जो ड्रायव्हर आहे त्याला बसवून ठेवतो आणि आज एक गेलो होतं ड्रायव्हरला अटक केली आहे तिला काल संध्याकाळी रात्र असल्यामुळे आणखी अपंग असल्यामुळे काही आयुष्य उभं राहायचं माणसांचा आधार लागतो आपण अटक करून आपल्याकडे अशी सुविधा नाही की तिला आपण ठेवू शकतो ही महिला असल्यामुळे सुद्धा तिला अटक करता येईल तर तिला आपण आज किंवा उद्या आता संध्याकाळी पण उद्या आपण अटक करण्याची नंतर ती अँटीसेप्टिकला जाईल काय होईल आम्हाला अँटीसेप्टिक असं होत नाही 10 वर्षाचे होते वरील गुन्हा आहे ज्याला 10 वर्ष शिक्षा आहे अँटीसेप्टिक होत नाही ते शेवटी पोलिसाला देणार आहे ना त्या अपघात वगैरे असतात एका तरुण मुलीला तिने अपंग करायची वेळ आली म्हणजे ती जर गाडी थोडीशी उलटी लुटली असती ना तर त्या मुलीचं आयुष्य बरबाद झालं असतं आणि एखादी दुसरी मध्ये समोर मुली होती एखादी खाली पडली एखादी जीव पण गेला असता ना सर काय बरोबर आणि एका कंपनी मालकाने हे केलं उद्या पालघरमध्ये सगळी कंपनी मला कामगारांना गाडी खाली शिकायला सुरू करते बरोबर ते कामगारांनी त्यांनी ते प्रश्न महत्वाचा होता का कामगारांच्या काय समस्या आहे ह्या समजून घेतला पाहिजे कामगार तिथे कामगार गोरगरीब लोक आहेत
किती 14,700 तर काही असेल तर मग घरी ठेवलं नाही. आता आम्हाला 3 दिवस झाले ती आतमध्ये नाही घेत आहे. आम्ही पण भाड्याने इकडे राहतो. आमचे पण लोन वगैरे आहेत. ते दिवस पण ती भरून नाही घेत आहे. बरोबर. आणि जर ती हँडिकॅप आहे तर तिला लायसन्स कोणी दिलं गाडी चालवायला. आज तिकडे तशी पण करत आहे. आज तिकडे मिटिंग होती. मला वाटतं आपलं कामगार होत्यांकडे लेबर आले नाही. ती लोक आलीच नाही. साहेब विनंती आहे माझी की तुम्ही तिला अरेस्ट करावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. हँडिकॅप आहे या विचार, ती इथनं हँडिकॅप नाहीये, नाही शरीराने फक्त हँडिकॅप नाही, कोण आहे? आपण 307 कोण दाखल केला? कोण त्याला स्ट्रॉंग आहे की तिला अपघात त्यांचं कलम लावलेलंच नाही का तिने अपघात केलाय वगैरे असं. तिने गाडी बसून तुम्ही गुन्ह्यात पेटून त्याला आज मी 1 दिवसाची कस्टडी सुद्धा 5 दिवसाची मागितली होती. पण जज मॅडम सांगितलं की त्याला काय तुझं कामगारच आहे आणि त्याच्याकडून काय आपल्याला रिकव्हरी करायची म्हणून त्यांनी 24 तास 1 दिवस आपली कस्टडी दिली आहे. त्याच्याकडून ती गाडी बिडी सगळं आपण जमा करणार आहोत. तपास व्यवस्थित होईल आणि ज्या त्यांना न्याय मिळवण्याचा आपण प्रयत्न करू. मला मी तुम्हाला एवढी त्यांना उद्या अरेस्ट करावी एवढीच आमची मागणी आहे. येतो. आणि दुसरी गोष्ट पालघरचे हे मला 1 दिवसाचा वेळ लागेल. उद्या मला शक्य नाही, पण मी परवा येतो. उद्या मी ते वाढवण बंदरासंदर्भात माझी जैन पेठीला मिटिंग आहे. साहेबांनी राजसाहेबांनीच पाठवलं, त्यामुळे मला तिकडे जावंच लागेल. पण परवा मी तुमच्या कामासाठी येतो. नागरी पौर्णिमा आहे, तुमचं रेग्युलर जे चालू आहे ते करायचं बरोबर. उद्या आमची टीम वाटल्यास तुझ्या कंपनीला भेटायला पण जाईल. उद्या तुम्ही जा सगळे. हा प्रयत्न करा भेटून या मुलींना कामाला आतमध्ये जॉईन करता येतं. नाही तर मग जसं तुम्ही आणि हे ठरवा त्या दिवशी मी इथे. हा चल. ते काल जे मुक्तांग म्हणजे झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? मला असं वाटतं की काल जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी घटना होती. काही तरुण मुलींवर ज्या पद्धतीने गाडी टाकण्यात आली त्यातून त्या मुलींना मारण्याचंच इंटेन्शन होतं. तो पोलिसांनी जी कारवाई केली ती योग्य आहे, पण त्याच्यासोबत त्या महिलेला देखील अटक करणं गरजेचं आहे. आता मी इथले जे पी आहेत त्यांच्याशी बोललो तर त्यांचं मत आहे की त्यांना नीट चालता येत नाही. पण मी म्हटलं जरी त्यांना शरीराने नीट चालता येत नसेल तरी ते इथनं खूप स्ट्रॉंग आहेत. त्याच्यामुळे जर अशा परिस्थितीत देखील जर एखाद्या मुलीच्या अंगावर गाडी टाकावी त्यांना वाटत असेल तर ते क्रिमिनल माइंडेड आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना अटकही झालीच पाहिजे. सो त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की उद्या त्यांना अटक करण्यात येईल. आणि बाकी पोलिसांनी जी काही कलमं लावलेली आहेत ती योग्य आहेत. 307 हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे आम्हाला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे की ज्या मुलीवर ही घटना घडली त्या मुलीला पोलीस न्याय मिळवून देतील. आता तुम्ही साहेबांना भेटले तर कोणाकोणावर 307 दाखल झाला आहे ते सांगितलं का? 2 लोकांवर 307 दाखल झाला आहे, ड्रायव्हर आणि ती स्वतः महिला. ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली आहे आणि महिलेला उद्या सकाळी अटक करतील असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. थँक्यू.